निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान अंगणातल्या शेवग्याच्या सावलीला येऊन बसले. निवृत्तीनं सोपानाला आपल्या जवळ बसवलं आणि म्हणाला, हे बघ सोपान, आम्हाला दोघांना असं वाटतं की आता गुरु उपदेश घेण्याइतका तू जाणता झाला आहेस. तेव्हा तुझ्या मनात कोणाला गुरु करावं असं आलं असेल तर तसं सांग. फक्त ती व्यक्ती तुझा गुरु होण्यायोग्यतेची असावी. निवृत्तीचं हे बोलणं ऐकून सोपान क्षणभर मूक झाला. एक नजर त्यानं ज्ञानेश्वरावर टाकली. मग तो झटकन उठला आणि वाकून निवृत्तीचे पाय धरले. म्हणाला, दादा, मला असं दूर लोटू नकोस. तुझ्याशिवाय माझा गुरु दुसरा कोण असू शकेल? तू ज्ञानादादाला गुरुगंडा बांधलास, मलाही बांध. तुझा शिष्य होण्याचं भाग्य मला लाभलं तर मी स्वतःला भाग्यवान समजेन. दादा, पिता होऊन तू माझा सांभाळ करतो आहेसच. आता गुरु होऊन मला मार्गदर्शन कर. मला शिष्य करून घे. मला दुसरा गुरु कोणी नको. सोपानाच्या आर्त स्वरानं निवृत्तीच्या काळजात कालवा कालव झाली. त्यानं सोपानाला उठवलं, आपल्याजवळ बसवलं. म्हणाला, सोपान, तू माझा शिष्य झालास तर मला ते नक्कीच आवडेल. पण मी आहे नाथपंथी. त्या गुहेत मला गहिनीनाथांनी नाथपंथाची दीक्षा दिली. नाथपंथ हा इतर पंथांपेक्षा वेगळा आहे. थोडासा अवघडही आहे. तत्वांचं काटेकोरपणे पालन करणारा आहे. त्या दृष्टीनं तू लहान आहेस म्हणून मी म्हणतो. निवृत्तीचं बोलणं ऐकून सोपान काहीसा विचारात पडला. मग एकदम उत्तेजित स्वरात म्हणाला, दादा, तुला गहिनीनाथांनी नाथपंथांची दीक्षा दिली तेव्हा तूही लहान होतासच की. मग मलाही चालेल. पण मला टाळण्यासाठी तू हे कारण नाही सोपाना, नाही, असं मनात देखील आणू नको. अरे, तुझ्यासारखा शिष्य लाभणं म्हणजे एकलव्यासारखा शिष्य लाभण्यासारखं आहे. सोपाना, ज्ञानेशा, तुम्ही दोघं म्हणजे माझे दोन नेत्र, दोन डोळे आहात. तुमच्या दृष्टीनंच मी हे जग पाहतो. सोपाना, मी ज्ञानेशाला गुरुगंडा बांधलाच आहे. उद्या सकाळी ब्राह्ममुहूर्तावर तुला मी माझा शिष्य करून घेतो. मात्र काही ज्ञानसाधना, विशेषत्वानं शांकरी ब्रह्मविद्या, गोरक्ष किमया, अष्टांगयोग साधना तुला ज्ञानेशाकडून आत्मसात करावी लागेल. कारण आता तो त्यात पारंगत आहे. तेव्हा उद्या पहाटे ब्राह्ममुहूर्तावर मी तुला माझा शिष्य म्हणून स्वीकार करेन. असं म्हणून निवृत्तीनं सोपानाच्या मस्तकावर हात ठेवला. दोन्हीतून पाणी घ्यायला आलेल्या मुक्तानं तू आणि ज्ञानेश्वर माझे दोन नेत्र आहात हे निवृत्तीचं वाक्य ऐकलं. आपले हात धुवून ती निवृत्तीजवळ आली आणि विचारलं, दादा, ही दोघेजण तुझे डोळे आहेत, मग मी कोण आहे? तिच्या या प्रश्नावर मनमुराद हसून ज्ञानेश्वरानं तिचे नाक चिमटीत पकडलं आणि म्हणाला, चिमुरडे, तू म्हणजे आमच्या तिघांचं नाक आहेस, नाक. आणि तुझं हे नाक जरासं नकटं असलं तरी आमच्या तिघांचं हे नाक चांगलंच धारदार आणि टोकदार आहे बरं का. इतकं टोकदार की त्यावर माशीसुद्धा बसू शकत नाही. पण रुसवा मात्र कायमचा बसलेला असतो. सोपानानं ज्ञानेशाला दुजोरा दिला आणि फणकारा तर मुक्कामालाच असतो. निवृत्तीनंही री ओढली आणि तिघं भाऊ खळखळून हसले. फणकाऱ्याच्या मुक्काम दाखवत मग मुक्ता फणकाऱ्यानं आत गेली. तिघांच्या हसण्याचा नाद तिच्या पाठोपाठ झोपडीतही आला. रात्रीचा दुसरा प्रहर संपत आला होता. सोपान आपल्या अंथरुणावर उठून बसला. देवासमोर समई शांतपणे तेवत होती. तिचा अंधुक प्रकाश झोपडीत एका गूढ वातावरण निर्माण करत होता. सोपान झोपडीचं कवाड लोटून बाहेर आला. आकाश निरभ्र होतं. चंद्राची अर्धी कोर पूर्ण तेजानं प्रकाशत होती. दोणीतल्या पाण्यानं त्यानं आंघोळ केली आणि तशाच ओलेल्या वस्त्रानं तो पद्मासन घालून तुळशी वृंदावनाजवळ बसला. एकवार श्रीकृष्णाचा स्मरण करून त्याने ओंकार साधनेला सुरुवात केली. हळूहळू त्याचा स्वर, त्याचा आकार शुद्ध होत चालला. एक एक ओंकार नाभीतून निघून मस्तकापर्यंत भिनत चालला. त्या ओंकारानं मग ती झोपडी व्यापली. झोपडीभोवतालचा परिसरही व्यापला. ओंकार साधना आता अधिक गहिरी झाली, अधिक शुद्ध होऊ लागली. त्या ओंकाराला आता एक विशिष्ट लय आली, ताल आला. त्या ओंकाराची स्पंदनं आवर्तात फिरू लागली.
एक एक आवर्तनं अधिकाधिक गहिरं, अधिक खोल, अधिक सर्जनशील होत गेलं. त्या स्पंदनांनी अवघ्या वातावरणात एक कंप निर्माण केला. त्या ध्वनिलहरीत चराचराला अस्थिर करण्याचं सामर्थ्य होतं. त्या ध्वनिलहरींच्या स्पंदनातून आवर्तनांची एक मालिकाच तयार झाली आणि अवघ्या सृष्टीला जाग आली. सर्वप्रथम जाग आली ती निवृत्तीला. सभोवती निर्माण झालेल्या या स्पंदनांची जाणीव त्याला झाली. त्या ध्वनिलहरींनी निर्माण केलेली कंपनं अंथरुणावर उठून बसलेल्या ठिकाणी त्याला जाणवत होती. त्याच्या जाणीवेनं जागा झाला ज्ञानेश्वर. आपल्या अंगाखालची जमीन कंप पावते आहे असं त्याला वाटलं. तो ताडकन उठून बसला. ध्वनिकंपनांची ही चाहूल मुक्तालाही लागली आणि अंथरुणावर डोळे चोळत तीही उठून बसली. निवृत्तीने पाहिलं. सोपान अंथरुणावर नव्हता. अजून बरीच रात्र शिल्लक होती. अजून चांदण्याही लुकलुकत होत्या. चंद्र अजून आकाशाच्या मध्यावर होता. झोपडीच्या छतातून त्याचे किरण कवडशांचे रूप घेऊन खाली उतरत होते. झोपडीतल्या सारवलेल्या जमिनीवर त्या किरणांचे गोलगोल वर्तुळाकार उमटले होते. पण हे सगळं पाहण्याची ही वेळ नव्हती. सोपान अंथरुणावर दिसतच नव्हता. मग हा गेला कुठे? आणि चराचराला पुरून उरलेला हा ध्वनी तरी कसला? अवघ्या सृष्टीला वेढून टाकणारी ही स्पंदनं कसली? अवघ्या अवकाशात भरून राहिलेल्या या ध्वनी लहरी कुठून आल्या? यांचं उगमस्थान काय? आणि ही कंप पावणारी जमीन, प्रतिध्वनीनं गुंजणारं क्षितिज कोणता संकेत देत होतं? काय सुचवायचं होतं या चराचराला? आणि या सगळ्यांपेक्षा सोपान कुठं आहे? निवृत्ती ज्ञानेशाच्या मनात प्रश्नांची मालिका तयार होत गेली. पण उत्तर एकाचंही नव्हतं. खरंच एवढ्या उत्तर रात्री हा कुठे गेला असेल? गंगेच्या घाटावर तर नसेल, वाळवंटात तर जाऊन बसला नसेल, किंवा औदुंबराखाली? छे, काही सुचत नव्हतं. यातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नकारार्थीच येत होतं. तो ओंकार लक्षपूर्वक ऐकत असताना निवृत्तीला एक क्षणभर, अगदी क्षणभर तो आवाज ओळखीचा वाटला. तो श्वास ओळखीचा वाटला. क्षणभरच, पण तेवढ्या क्षणांनंही निवृत्तीला चकित केलं. तो आवाज, तो स्वर, तो श्वास ओळखीचा, अगदी ओळखीचा, अगदी जवळचा, आपल्या काळजातला आहे. आणि तो ओंकार साधनेचा शुद्ध स्वर आपल्या सोपानाचा आहे हे निवृत्तीच्या लक्षात आलं. त्याचवेळी ते ज्ञानेशाच्याही लक्षात आलं आणि दोघंही जण अंतर्बाह्य थरारले. 9-10 वर्षांच्या सोपानानं इतकी शुद्ध ओंकार साधना करावी? छे, एवढ्या लहान वयात इतका शुद्ध ओंकार? त्याची स्पंदनता एवढी तीव्र की अवघी सृष्टी कंपायमान व्हावी? मनाला पटत नव्हतं, पण कानावर विश्वास ठेवणं भाग होतं. दोघंही एकाच वेळी झोपडीच्या दाराकडे धावले. कवाड नुसतं ओढून घेतलं होतं. त्यांच्या पाठोपाठ मुक्ता धावली. तिघंही झोपडी बाहेर आले. अंगणातलं तुळशी वृंदावन भारल्यासारखं दिसत होतं. तुळशीचं ते रोप थरथरत होतं. मंजिऱ्या थरथरत होत्या आणि तुळशी वृंदावनापलीकडून तो स्वर येत होता. त्या निनादणाऱ्या स्वराचा उगम त्या वृंदावनापलीकडे होता. तिघंही त्वरेने तिथं पोहोचली आणि त्या तिघांच्या 2 दुनी 6 नेत्रांनी जे पाहिलं ते खरोखर अविस्मरणीय होतं, अलौकिक होतं, अपूर्व होतं. तुळशी वृंदावनापलीकडे पद्मासन घालून सोपान बसला होता. त्यानं नेसलेल्या पंचावरून ते उद्धृत होत होतं. ओंकार साधना तोच करत होता. पण हे सगळं असूनही समोर बसलेला तो सोपान नव्हता. तिथं कुणीतरी वेगळ्याच रूपात बसलं होतं. त्या रूपाला 4 मुखं होती. 4ही चेहरे 4 बाजूंकडे तोंड केलेले होते. 4ही मुखं अत्यंत तेजस्वी, दिव्य प्रभा असलेली अशी होती. 4ही मुखांच्या मस्तकावर शोभायमान किरीट होता. कपाळावर अशा आकाराचे ओंकार सदृश गंध त्या दिव्य प्रभेची शोभा वाढवत होते. त्या रूपाला 4 हात होते. एका हातात ऋग्वेद होता, दुसऱ्या हातात कमंडलू होतं. वर धरलेल्या दोन्ही हातांपैकी एका हातात रुद्राक्ष माळा होती आणि दुसऱ्या हातात स्त्रुवा. कमळावर पद्मासन घालून ते दिव्य रूप आसनस्थ झालं होतं. त्या दिव्य रूपाचे डोळे अत्यंत तेजस्वी पण स्निग्धतेने भरलेले, स्नेहार्द्र होते. पांढरी शुभ्र दाढी त्या दिव्य मुखावर होती आणि ती छातीवर रुळत होती. आपल्यासमोर सोपान नसून दुसरंच कुणीतरी तेजस्वी रूपडं बसलं आहे. अत्यंत तेजस्वी, अत्यंत प्रभावशाली, ऋषितुल्य असं. निवृत्तीचं हे लक्षात आलं
आणि तत्काळ त्याला बोध झाला, हे तर जगतपिता ब्रह्मदेव, सृष्टीची उत्पत्ती ज्यांनी केली, या विश्वाचं पालकत्व ज्यांच्याकडे जातं ते जगतपिता ब्रह्मदेव. ब्रह्मदेव इथं आहेत मग सोपान? निवृत्ती ज्ञानेश्वर एकमेकांकडे पाहू लागले. त्यांच्या नजरेत प्रश्न होता आणि आश्चर्यही. मुक्तानं घाबरून निवृत्तीचा हात धरला. निवृत्ती ज्ञानेशाची नजरानजर झाली आणि दोघांनी एकाच वेळी त्या विश्वकर्त्याला हात जोडले. मुक्तानंही त्यांचं अनुकरण केलं. मस्तक झुकवून, हात जोडून, डोळे मिटून तिघं क्षणभर अविचल स्तब्ध उभे राहिले. जणू त्या ब्रह्मदेवाच्या दर्शनानं त्यांचं भान हरपलं होतं. आता डोळे उघडून पुन्हा एकवार ब्रह्मदेवाचं दर्शन घ्यावं असा विचार करतायत तोच त्यांना सोपानाचा आवाज ऐकायला आला. निवृत्ती दादा, ज्ञानदादा, दोघं हे काय करताय? मला कशाला वंदन करताय? अरे मी तुमच्यापेक्षा लहान आहे. निवृत्ती दादा, अरे मीच तुम्हा दोघांना वंदन करायला हवं. निवृत्ती दादा, खरं तर तू माझा मोठा भाऊ, पण आई बाबा गेल्यापासून तूच आई झालास आणि बाबाही, आणि आज तर मी तुझा शिष्य होणार आणि तू माझा गुरु. दादा, मी किती भाग्यवान आहे की मला आई वडिलांच्या ठिकाणी असलेला मोठा भाऊ गुरु म्हणून लाभला. दादा, मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि आचार्य देवो भव अशी 3 श्रद्धास्थानं मला एकाच वेळी एकाच ठिकाणी गवसली. दादा, मी कृतार्थ आहे. सोपानाचं बोलणं ऐकून निवृत्ती ज्ञानेश्वर भानावर आले. अरे, हा तर आपला सोपान. मग ब्रह्मदेव कुठे गेले? की सोपान हाच ब्रह्मदेव आहे? निवृत्तीच्या मनात प्रश्न उभा राहिला आणि त्या प्रश्नाचं उत्तरही त्याला होय असंच मिळालं. सोपानाचं ब्रह्मरूप बघितल्यानंतर निवृत्ती, ज्ञानेश्वर आणि मुक्ता तिघांच्याही मनात सोपानाबद्दल एक वेगळी आदराची भावना निर्माण झाली. त्यातच या तिघांचं आपल्याशी असलेलं वागणं का बदललं याचाही त्याला उलगडा होत नव्हता. आपण सोपान आहोत आणि निवृत्ती दादा आपल्याला शिष्य करून घेणार आहे याबद्दल त्याला झालेल्या आनंदावर विरजन पडायला लागलं. काय करावं त्याला सुचेना. भोकाड पसरून रडावं, निवृत्ती दादाला जाऊन बिलगावं असं त्याला वाटायला लागलं. एक वेळ निवृत्ती दादाला बिलगणं शक्य होतं, पण भोकाड पसरून रडणं? छे, ते कदापि शक्य नाही. त्यातच मुक्तीसमोर तर काहीच नाही. सोपानाच्या मनाला या विचारांचे क्लेश होऊ लागले. आता काय केलं म्हणजे निवृत्ती दादा आणि ज्ञानदादा पुन्हा आपल्याशी पूर्वीसारखे वागतील असा त्याला प्रश्न पडला. एरवी हसत खेळत होणारी दुपारची जेवणं आज शांतपणे चालली होती. पर्णावलीवर भात घेऊन माधुकरीत मिळालेली आमटी त्यावर घेऊन चौघेजण जेवत होते मुकाटपणे. एवढ्यात, बाळानो, हैसा काय घरात? असा खणखणीत आवाजातला प्रश्न ऐकायला आला. चौघांचेही घास हातातच राहिले, डोळे विस्फारले गेले आणि भोजलिंग काका, भोजलिंग काका असे ओरडत मुक्ती उठली आणि तिच्या पाठोपाठ ही तिघही. झोपडीतून चौघही धावत बाहेर आली. अंगणात भोजलिंग काका उभे होते. मुक्ता, सोपान धावत जाऊन त्यांना बिलगले. निवृत्ती ज्ञानेश्वर पुढे झाले. त्यांनी भोजलिंग काकांचा हात धरला आणि अश्रू भरल्या डोळ्यांनी ते काकांकडे पाहू लागले. कितीतरी दिवसांनी नव्हे, कितीतरी महिन्यांनी भोजलिंग काका भेटत होते. विठ्ठलपंत रुक्मिणीबाई यांना गावानं बहिष्कृत केल्यावर ते सिद्ध बेटावर राहायला गेले. तिथं हे भोजलिंग काका होते. या प्रेमळ, पापभिरू, सज्जन, सालस पण विद्वान अशा जोडप्याशी त्यांचा घरोपा झाला. धाकट्या भावाला करावी तशी मदत त्यांनी विठ्ठलपंतांना केली, तर लेकीचे लाड पुरवावेत तसे रुक्मिणीबाईंचे डोहाळे पुरवले. हे भोजलिंग काका जातीने सुतार होते, अत्यंत कुशल सुतार अशी त्यांची ख्याती होती. सिद्ध बेटावर विठ्ठलपंतांसाठी पर्णकुटी बांधण्यापासून ते असताना आणि नसतानाही त्या पर्णकुटीच्या देखभालीचं काम काका आत्मीयतेने करत होते. रुक्मिणीबाईंना डोहाळे लागल्यावर तर लेकीचे लाड पुरवावेत तसे त्यांनी रुक्मिणीचे लाड पुरवले. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ता यांच्या जन्मानंतर तर विठ्ठलपंत रुक्मिणीबाईंपेक्षा भोजलिंग काकाचे लेकुरवाळे झाले. मुक्ता, सोपान दोघं 2 खांद्यावर तर ज्ञानेश्वर पाठुंगळीला आणि निवृत्तीचं बोट धरून सिद्ध बेटावर फिरणारी भोजलिंग काकांची मूर्ती म्हणजे त्यांच्या काळजातल्या मायेच्या झऱ्याचं साक्षात रूप होतं. भरपूर उंचीचा,
काळा, अंगपिंडाने मजबूत, कल्लेदार मिशा राखणारा, डोईवर मुंडासं बांधणारा हा ओबडधोबड माणूस फणसासारखा होता. वरून काटेरी आणि आतून मधाळ. त्याच्या हृदयातला मधाळपणा या निरागस पोरांच्यावर तो उधळायचा. तर त्याचं वरचं काटेरी रूप समाजातल्या दृढाचार्यांसाठी होतं. विठ्ठलपंतांच्या कुटुंबाशी स्नेह ठेवण्यावरून काकांना कोणी छेडलंच तर त्यांचं उत्तर ठरलेलं असे. ते म्हणत, मी हाडाचा सुतार आहे बाबा. काळजाच्या करवतीनं लाकडं कापायचं माझं काम. मग करवतीखाली कधी सागवान येतंय तर कधी बाभूळ. पर ही तर चंदनाचीच झाडं आहेत बाबा. यांचं रक्षण करायचं काम माझं. कितीतरी विषारी नाग या झाडांना विळखा घालून बसलेत. पण चंदनाच्या झाडांनी सुगंध द्यायचा आपला धर्म सोडलेला नाही. मग मी माझा धर्म का सोडू? जोवर माझी करवत चालतीये ना, तोवर या झाडांना कुणी बी धक्का लावू शकणार नाही. कोणी आलंच तर एकेकाला आडवा उभा कापून काढीन. काकांच्या या बोलण्यावर कुणाकडे उत्तर नसायचं. बोलणारा निरुत्तर व्हायचा आणि निघून जायचा. मग वसंत ऋतू आला की पांगिऱ्याचे घोस काढून दे, पलशाचे गुच्छ काढून दे, बहाव्यांची झुंबरं काढून दे, असं चालायचं. तर ग्रीष्म ऋतूत तर फळांची रेलचेल. जांभळं, करवंद, कच्च्या कैऱ्या, कोवळ्या चिंचा, अननसाचे गड्डे चौघांना बरोबर घ्यायचं आणि त्यांचे लाड पुरवायचे. विठ्ठलपंत, रुक्मिणीबाई यांनी देहगंगार्पण केलं. ते दुःख सहन होऊन भोजलिंग काकाही देवाच्या शोधात तीर्थयात्रेला गेले. आईबाबांसारखाच हा दुसराही आधार गेला. यातून ही 4 निरागस बालकं सावरली. निवृत्तीचा हात हातात घेतला आणि म्हणाले, निवृत्ती, लेकरा मला माफी कर. पर काय करू? तुमचे आई बाबा गेले आणि मला सगळं जग खायला जणू उठलं. मला काही भानच राहिलं नाही. मला लय म्हणजे लय राग आला होता. समद्यांचाच. तुमच्या आईबाबांनी खाली मान घालून गुमानपणा बळी जाणाऱ्या कोकरावानी आपले जीव दिले त्याचा. अरे पोरांनो, तुमचा बा एवढा विद्वान, पर या धर्मसभेविरुद्ध त्यानं तोंड उघडलं नाही त्याचा. कसलं तरी कारण सांगून अधर्माची शिक्षा म्हणून देहांत प्रायश्चित्त सांगणाऱ्या धर्मसभेचा. आणि हे सगळं घडतंय ते चुकीचं घडतंय हे ठाऊक असून आपण काही करू शकत नाही म्हणून स्वतःचा. लय लय राग आला. माझं डोकंच फिरलं आणि त्या तिरीमिरीत मी बी बाहेर पडलो. भटकत राहिलो. तिकडे प्रयागला पण जाऊन आलो. डोकं ताळ्यावर आल्यावर तुमची याद आली. काय सांगू पोरांनो, तुमची याद आली आणि खाडकन भानावर आलो. आपण कुठं पाहिजे होतं आणि कुठं आहोत याचं भान आलं. लेकरांनो, मला माफी करा. तडक निघालो ते इथं आलो. पर जेव्हा मी तुमच्याजवळ पाहिजे होतो तेव्हा नव्हतो. माऊली, मला माफी करा. भोजलिंग काका बोलत होते. धो धो बोलत होते. कुणालाच काय बोलावं समजत नव्हतं. यातून सावध झाला तो सोपाणा. म्हणाला, काका, वाईट वाटून घेऊ नका. हे खरं आहे की आई बाबा गेले तेव्हा तुम्ही हवे होतात. पण एका परीनं नव्हतात ते बरंच होतं. आम्ही आपापलं जगायला लवकर शिकलो. तुमचा आधार घेत राहिलो असतो तर कदाचित आताही आधारानंच उभं राहिलो असतो. पण नियतीच्या मनात तसं नसावं म्हणूनच तुम्हाला आमच्यापासून दूर जायची बुद्धी झाली आणि आम्हाला स्वाधाराची. होय ना दादा? सोपाणाचं बोलणं पटण्यासारखंच होतं. मुक्ता भोजलिंग काकांना घेऊन झोपडीत आली. काकांची अनुभवी नजर सगळीकडे फिरत होती. पोरांनो, चला चला. अरे, मी दशम्या बांधून आणल्यात, काकूनं करून दिल्यात. लसूण चटणी आहे, कुरडूची भाजी आहे, दही आहे. काकूनं मोठ्या मायेनं केलंय सगळं. काकू पण आता थकली आहे. तुम्हाला जेवायला घालून लगोलग या म्हणाली. चला उठा, दशम्या खाऊ चला. काकांचं बोलणं ऐकून सगळ्यांचे डोळे पाणावले. खरंच असं निर्वाज्य प्रेम करणारी माणसं पृथ्वीतलावर आहेत म्हणूनच हे रहाट गाडगं नीट चाललंय. ज्ञानेशाच्या मनात आलं, मगाशी जेवण अर्धवट झाली होती, आता तर आणखीनच भूक लागली होती. काकांनी पुन्हा एकदा सगळ्यांना जवळ घेतलं. त्यांच्या चेहऱ्यावरून, पाठीवरून, डोक्यातून हात फिरवला. काकांचा हात तसाच खरखरीत होता, त्यांच्या व्यक्तित्वासारखा. पण त्या पाठीमागची माया मात्र कातळाखाली असलेल्या पाण्यासारखी होती. निर्मळ, पारदर्शी, मधुर आणि अविरत वाहणारी. काकांनी पोरांचा निरोप घेतला. पाय उचलत नव्हते.
पण आजारी काकूसाठी जाणं भाग होतं. अंगणातून एकवार पाठीमागे बघून काका झपझप निघाले सुद्धा. सोपानाच्या मनात आलं, आज पुन्हा एकदा पोरकं झालो आहोत असं वाटते. त्या दिवशी भल्या पहाटे निवृत्ती ज्ञानेश्वर उठले आणि गंगेच्या घाटावर निघाले. ज्ञानेशाचं सहजच लक्ष गेलं. सोपानाचं अंथरूण रिकामं होतं. एवढ्या भल्या पहाटे हा गेला कुठे? त्याच्या मनात प्रश्न उभा राहिला. झोपडी बाहेर पडणारी त्याची पावलं थबकली. निवृत्तीच्या ते लक्षात आलं. ज्ञाना, का रे थांबलास? काय झालं? त्यानं विचारलं. काही न बोलता ज्ञानेशानं सोपानाच्या रिकाम्या अंथरुणाकडे बोट दाखवलं. पण निवृत्तीचा चेहरा शांत होता. त्यानं काही न बोलता बाहेर जायला पावलं उचलली. दादा, पण सोपाना आता यावेळी? ज्ञानेशाने विचारायचा प्रयत्न केला. निवृत्तीनं हातानंच त्याला थांबवलं. दोघं बाहेर पडले. निवृत्ती, ज्ञानेश्वर गंगेच्या घाटावर पोहोचले. घाट शांत शांत होता. कुठेही हालचाल दिसत नव्हती. पण या शांततेला भेदतच तो ध्वनी भूगगनमंडळ व्यापत होता. समोर काहीच दिसत नव्हतं, पण त्या ध्वनीची कंपनं पायाखालच्या वाळूवर येऊन आदळत होती आणि वाळूत उभारलेल्या निवृत्ती ज्ञानेशांच्या पावलांना ती जाणवतही होती. सभोवती फिरणारा वारा ती कंपनं घेऊनच फिरत होता. त्यांच्या स्पर्शानं इंद्रायणीचं पाणी हिंदकळत होतं आणि अविरत आवर्तनातून निनादणारा तो ध्वनी आकाश व्यापून राहत होता. ज्ञानेशानं सर्वत्र बारीक नजरेनं पाहिलं. आसपास कुणीच नव्हतं. निवृत्तीनेही सगळीकडे नजर टाकली. कुणीच दिसत नव्हतं. पण ध्वनीचा उगम पाण्यातूनच येत होता. एक लहानसा चुकार ढग चंद्राला झाकोळून होता. काही क्षणात तो पुढे सरकला. चंद्रबिंब उजळलं आणि त्याचे किरण इंद्रायणीच्या पाण्यावर नाचायला लागले. निवृत्तीचं तिकडे लक्ष गेलं आणि त्या नाचणाऱ्या चंद्रबिंबाच्या प्रतिबिंबाच्या तरंगात पाण्याचे आवर्त तयार होत होते. हे त्याच्या लक्षात आलं. त्यानं स्पर्श करून ज्ञानेशाचं तिकडे लक्ष वेधलं. दोघांची पावलं इंद्रायणीत शिरली. पाण्यातून ध्वनी आवर्तनं येत होते. निवृत्ती ज्ञानेश्वर लक्ष देऊन ऐकत होते. पाण्याला सुद्धा कळणार नाही अशा पद्धतीने हळूवार पावलं टाकत इंद्रायणीतून पुढे निघाले. निवृत्ती ज्ञानेशाची पुढे पडणारी पावलंही थबकली. तिथल्या तिथे थांबली. काही क्षण सगळं शांत शांत झालं. ज्ञानेश्वर निवृत्ती दादाला काही विचारणार, तोच तो आवाज, तो स्वर पुन्हा ऐकायला आला. बरोबर आहे ना बाबा? शंकराचार्यांचा अद्वैत पंचक, आरोह अवरोह उच्चार श्रुती सगळं बरोबर आहे ना बाबा? हे सगळं शिकायला जाणून घ्यायला माझं मन अगदी आसुसलंय. मला या जगातलं सगळं ज्ञान शिकायचंय बाबा. पण दादा म्हणतो गुरुशिवाय ज्ञानाला गती नाही, बुद्धीला दिशा नाही, अभ्यासाला मार्ग नाही आणि विद्वत्तेला प्रवाह नाही. खरं आहे, पण निवृत्ती दादा अजून मला आपला शिष्य करून का घेत नाही? त्यानं ज्ञानादादाला गुरुगंडा बांधला, मला पण बांधतो म्हणाला. पण अजून किती दिवस मी प्रतीक्षा करायची? माझी ज्ञानसंपादनाची लालसा तर वाढत चालली, पण गुरु नाही म्हणून बुद्धी दिशाहीन झाली आहे. तुम्ही जे शिकवलं त्याची उजळणी करून कितीदा करू? बाबा, माझं काही चुकतंय का? निवृत्ती दादा मला का गुरुगंडा बांधत नाहीये? त्याला मी अजून लहान वाटतोय का? की त्याचा शिष्य होण्याची माझी योग्यताच नाहीये? सांगा ना बाबा. माझी नुसती घुसमट होते आहे. मी हे निवृत्ती दादाला सांगायला गेलो तर तो मला पोरकट समजेल. मी उगाच हट्ट करतोय असं त्याला वाटेल. बाबा, निवृत्तीदादा जसा मोठा भाऊ आहे तसाच तो आमचे आई बाबा पण. मग त्याच्याशी या गोष्टी बोलताना तो त्यावेळी बाबा आहे, दादा आहे की गुरु आहे हे कसं ओळखायचं बाबा? मला काहीच सुचत नाही. बाबा, माझ्या मनाचा नुसता कोंडमारा झालाय. गुरुशिवाय ज्ञानसाधना शक्य नाही आणि गुरु तर मला शिष्य करून घ्यायला तयार नाही. पाण्याबाहेर काढलेल्या मासोळीसारखी माझी अवस्था झाली आहे आणि यातून मला फक्त निवृत्ती दादाच बाहेर काढू शकतो. पण कधी, केव्हा? शब्द थांबले आणि त्या पाठोपाठ आला एक हुंदका. पण तो एकटाच आला नाही. त्याच्या पाठोपाठ असंख्य हुंदके आले आणि त्या वातावरणात भरून राहिले. ते हुंदके ऐकले आणि निवृत्ती ज्ञानेशाच्या काळजाचा ठोका चुकला. ते हुंदके त्याच्या परिचयाचे होते. तो आवाज त्यांच्या ओळखीचा होता. तो स्वर त्यांच्या काळजातला, हृदयातला होता. होय,
तो स्वर सोपानाचा, त्यांच्या सोपानाचा होता. ते हुंदके त्यांच्या लाडक्या सोपानाचे होते आणि सोपान रडत होता. हुंदके देऊन रडत होता. पण पण सोपान होता कुठे? निवृत्ती ज्ञानेशाची नजर सोपानाला शोधत होती आणि तो त्यांना दिसला. होय, तो सोपानच होता. त्यांचा सोपान, त्यांचा लाडका धाकटा भाऊ सोपान, त्याच्या काळजाचा तुकडा सोपान. गुडघाभर पाण्यात पद्मासन घालून सोपान बसला होता. बसल्यामुळे पाणी त्याच्या छातीपर्यंत आलं होतं. त्यानं पुढे होऊन सोपानाचे डोळे पुसले. आकस्मित बघून त्या स्पर्शानं सोपान दचकला. त्यानं डोळे उघडले आणि समोर निवृत्ती दादाला बघून मात्र त्याचा बांध फुटला. इतका वेळ त्याने हुंदका दाबून धरून स्फुंदणारा सोपान लहान मुलासारखा निवृत्तीला बिलगून रडायला लागला. निवृत्तीनं त्याला जवळ घेतलं, अगदी कुशीत, आणि त्याच्या कुशीमध्ये शिरून सोपान घळाघळा रडायला लागला होता. निवृत्ती ज्ञानेशानं सोपानाला हाताला धरून वाळवंटात आणलं. निवृत्तीने सोपानाचे डोळे पुसले. एक वार ज्ञानेश्वराकडे पाहिलं आणि पुन्हा सोपानाला घेऊन तो इंद्रायणीच्या जवळ गेला. पाऊलभर पाण्यात उभा राहून त्यानं खाली वाकून ओंजळीत पाणी घेतलं. पूर्व क्षितिजावर नजर टाकली. अजूनही झुंजूमुंजू दिसतच होतं. आपल्या ओंजळीतलं पाणी त्यानं सोपानाच्या ओंजळीत सोडलं आणि म्हणाला, हे जगन्प्रियत्या, आज या ब्राह्म मुहूर्तावर मी गहिनीनाथांचा शिष्य, नाथपंथी निवृत्तीनाथ विठ्ठलपंतांचा मुलगा सोपानदेव याला माझा शिष्य करून घेण्याचं वचन देतो. आज जन्म मी या वचनाला बांधील राहीन आणि माझ्याजवळ असलेलं सगळं ज्ञान मी सोपानाला देईन. माझे गुरु गहिनीनाथ यांच्या आदेशावरून मी सोपानाचं गुरुत्व स्वीकारत आहे. निवृत्तीच्या ओंजळीतलं पाणी थेंब थेंब सोपानाच्या ओंजळीत पडत होतं आणि त्या प्रत्येक थेंबासरशी सोपान विरघळत होता. निवृत्ती बोलायचा थांबला. त्यानं हात पालथे करून सोपानाच्या हातावर ठेवले आणि कठोर आवाजात म्हणाला, सोपानदेव, आजपासून तू या गहिनी शिष्य निवृत्तीचा शिष्य झालास. तुझं अध्ययन सुरू झालं की नाथपंथांची दीक्षा मी तुला देईन. पण लक्षात ठेव, नाथपंथी होणं सोपं नाही आणि चांगला शिष्य होणं तर फार अवघड आहे, कठीण आहे. त्यासाठी अविरत परिश्रम, घोर तपश्चर्या आणि सरावात सातत्य असण्याची गरज आहे. या तीनही गोष्टी तू नेटानं पूर्ण करशील असा आशीर्वाद मी तुला देतो. आत्ता या क्षणापासून तुझं अध्ययन सुरू होईल. निवृत्ती बोलत होता आणि सोपान भारल्यासारखा त्याच्याकडे बघत होता. सोपानाला आता निवृत्ती दादा सांब सदाशिवासारखा वाटला. निवृत्ती बोलायचा थांबला. ज्ञानेश्वरानं पाहिलं, सोपान मंत्रावल्यासारखा उभा होता. त्यानं हळूच खांद्याला स्पर्श करून सोपानाला सावध केलं. ज्ञानेशाच्या स्पर्शानं सोपान सावरला. दोन्ही हात जोडून त्यानं निवृत्तीला साष्टांग दंडवत घातला. त्याच्या चेहऱ्यावरचे विभूतीपूजेचे भाव निवृत्तीने वाचले आणि तो उमजला. शिष्य होण्यासाठी सोपान आता सज्ज झाला आहे. त्याने खांद्याला धरून सोपानाला उठवलं. क्षणभर त्याच्याकडे पाहून पुन्हा त्याला आपल्या मिठीत घेतलं. नजरेनं ज्ञानेशालाही खुणावलं. तोही निवृत्तीच्या मिठीत बद्ध झाला.